तर आमचा दोघ्या मायलिकीचा दिवस असा मस्तीपासून सुरू झालता. आज लवकर कामं झालती म्हणून आम्ही दोघ्या मायलिकी असे हाय बाय टाटा करत होतो, मस्त्या करत होतो मस्त. मग काय कॅमेरा चालू केला की आमच्या आरू दीदीचे असे नाटकं सुरू होऊन जातात. पप्प्या देणं, हे करणं ते करणं, अशा सब मस्त्या सुरू होऊन जातात. मग मला थोडं काम होतं तर मी तिला दिला फोन पाहायला, कारण की तिला फोन चालू शोक आहे. तिला फोन दिला की नाही तर मस्त फोन पाहत बसते. ते मला कामात परेशान नाही करत. नाही तर आमच्या आरू दीदीचं मधात काही ना काही सुरूच राहते. अगर तिला फोन नाही दिला तर फोन दिला तर मुकाट्यानं बसेल राहते. मग काय अशी देवपूजा करायची होती मला, म्हणून मी तिला बिझी केलं थोडं तिच्या कामात. मी अशी मस्त देवपूजा करत बसले, कारण की लय दिवस झाले देवपूजा मी केलीच नव्हती. तर आरू दीदी अशी बसून मला मस्त पाहत होती की वा आज तर आई जे बाप्पा करू राहिली ना, अशी काही हसत होती मला पाहून. ते मी म्हटलं मोठी झाल्यावर मग तू बी करू जा अशी. काय मस्त असे देव लाईन ठेवून दिले. मग घेतलं हळद कुकू लावेल. मग मस्त अशी हळद कुकू लावली, लावला दिवा. मग दिवा लावला, मग घेतली अगरबत्ती लावायले. मी अगरबत्ती लावत होती तर आरू दीदी माझ्याकडे पाहत होते की आईचं आज लय मस्त गडा काम झालं म्हणून देवपूजा करून. पण किती तर तीच होती, तिला लय शौक आहे देवपूजाचा. मग काय तिला अगरबत्ती ओवाळली अशी, मग मी पाय लागून घेतल्या. मग फायनली आरूच्या बापासाठी असे खेळणे आणले होते. पण तिथे लय दिवस झाले मागतच होती खेळणे, पण तिचे बाबा आहे की नाही भुलून जात यादच नाही राहत जाई त्याला. म्हणून मग फायनली घेऊन आले ते खेळणे तिच्यासाठी. आणि मग काय लय तीव्रच होती ते खेळून पाहून तिचे.